प्रेक्षकांचा as well as खेळाडूंचा हातभार असणं देखील फार गरजेचं असतं आणि इथे मात्र VPL मध्ये देखील आपण तीच आशा बाळगू आणि नक्कीच या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात करू. नियम मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यष्ट्यांच्या मागे फ्लाय स्लिपला एक फिल्डर ठेवणं अनिवार्य असणार आहे, नक्कीच कंपल्सरी ज्याला म्हणतो आपण. आणि नक्कीच तुम्हाला ऑन साईडला जो लाल फडका दिसतोय तिथे डिक्लेअर झोन आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये जर बॉल गेला तर तिथे तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकता, अर्थातच चेंज करू शकता. ऑफ साईडला तुम्हाला नक्कीच झाडाला तिथे गुंडाळलेला एक हिरवा पडदा पाहायला मिळतोय. त्याच्या अलीकडे नक्कीच आपल्याला षटकार पाहायला मिळेल आणि त्या साईडला नक्कीच डिक्लेअर झोन असणार आहे, याची दक्षता घ्यायची आहे. आणि कोणत्याही संघाने इथे मात्र नक्कीच वाद घालण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. असं काही आढळलं तर नक्कीच समस्त कमिटीच्या माध्यमातून नक्कीच संघाला पॅनलाइज केलं जाईल. मग ती पेनल्टी बॉलच्या स्वरूपात, रनच्या स्वरूपात किंवा नक्कीच एक फिल्डर एक्स्ट्राच्या स्वरूपात 38 सर्कलमध्ये नक्कीच तैनात करावा लागेल, याची दक्षता घ्यायची आहे. आणि विचार करायचा झाला P1, दोन P1चे षटक आपल्याला पाहायला मिळतील. P1 आणि P2 असे दोन षटक आपल्याला पाहायला मिळतील. P1च्या षटकामध्ये 38 सर्कलच्या बाहेर दोन फिल्डर अनिवार्य असणार आहेत नक्कीच तैनात करणं. आणि P2च्या षटकामध्ये अर्थातच P2चं पॉवर प्लेचं दुसरं षटक जे आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये 3 फिल्डर्स तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर नक्कीच तैनात करावे लागतील. चला, पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात मॅन इन एक्सपिरियन्स राम जाधव आणि आमच्या समवेत अर्थातच आमचे साथी समालोचक नाही म्हणता येणार, गुणलेखक आहेत. जरूर आठवण येते निलेशची, कारण की निलेश नेहमी वांद्याची कोणतीही स्पर्धा असली तरी तो माझ्या सोबत असतो. त्या अनुषंगाने कुठेतरी आपसुकच माझे साथी समालोचक हा शब्द माझ्या मुखातून आपल्याला पाहायला मिळाला. दीपराज आपण पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आणि नक्कीच ही स्पर्धा कव्हर केली जाते NB स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट यांच्या माध्यमातून. पहिला बॉल षटक क्रमांक पहिलं आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल आलाय गोलंदाजी ट्रॅकवर, अर्थातच स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून. आणि सलामीची पेर आपल्याला पाहायला मिळते हितेन टायगर संघाकडनं अजय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो गणेश. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला पुलचा फटका पाहायला मिळाला परंतु अगदी डिक्लेअर झोन मध्ये. आणि पहिल्या धावेच्या स्वरूपात इथे मात्र सांघिक धावसंख्येचा अकाउंट ओपन करताना अजय आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची पेर 6 षटकांचा सामना आहे आणि 6 षटक म्हटलं तर तुम्हाला कुठेतरी एक पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं असतं. कधी कधी जोश में होश नक्कीच नक्कीच जे प्रेक्षक आहेत त्यांनी जी पट्टी आहे त्याच्या पलीकडे नक्कीच उभं राहून मॅचचा आनंद लुटायचा आहे. प्लीज डिक्लेअर झोन आहे तिकडे आणि डिक्लेअरला स्ट्राईक चेंज असणार याची दक्षता घ्यायची आहे. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, आता मात्र काहीसा जास्त उसळी प्राप्त झालेला चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडूची समाप्ती. जे बॅनर्स आहेत ना मागे, नक्कीच विकेटच्या मागे जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी नक्कीच त्या पडद्याच्या मागून या सामन्याचा आनंद घ्यायचा. प्लीज कॉपरेट करा. कमलेश पाटील प्लीज पडद्याच्या त्या साइडून इथे मात्र सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर साहिल. साहिलचा बॉल वारंवार जास्त उसळी प्राप्त करतोय. अगदी
उंच पुढा बांध्याचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय साहिल गोलंदाजी ट्रॅकवर आणि त्याचा ऍडव्हान्टेज इथे मात्र प्राप्त करून देताना आपल्या गोलंदाजीच्या स्वरूपात आपल्या संघाला P1चं षटक आहे आणि इथे मात्र जखडून ठेवलंय अजय याला. गणेश आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल ऑनसाइडला लॉफ करण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती. इनफिल्ड मध्ये चुका, आउटफील्ड खराब आपल्याला पाहायला मिळते. त्या दरम्यान बॉल गेलाय सरळ सीमारेषा पार. गणेशच्या बॅट मधून पहिला संघर्षमय 4 चौकार. छोटा बार लगा बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 2 चौकार पाहायला मिळाले गणेश पाटील यांच्या बॅट मधून. हा ट्रॅकर यावेळेस मात्र जास्त उसळी पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने कुठेतरी पेनलाइज केले जात आहे. गोलंदाजाला वाईटची समाप्ती पंच राम जाधव यांच्या माध्यमातून वाईटची सांगता पाहायला मिळाली. वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या धाव फलकावर 10 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतो. साहिल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. गणेशसाठी हा बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर 13 ऑन बोर्ड. लॉस ऑफ विदाउट विकेट. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये देताना दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी गणेश आणि अजय आपण पाहतोय. आणि त्या समवेत सांघिक पहिलं षटक पहिल्या 3 बॉलवर नक्कीच बोलबाला राहिला होता साहिलचा. त्यानंतर कमबॅक करून दिलाय गणेशाने आपल्या संघासाठी. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघाची सॉरी हितेन टायगर्स संघाची 13 धावा. निवृत्ती बाजाराचं नाव घे आपा. पिटूचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. हाताळताना गोलंदाजी ट्रॅकवर निखिल आलाय. निखिल बजागे स्ट्रायकिंग इनला फलंदाज. लेफ्ट हँडेड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय अजय आणि गणेशची जोडी नक्कीच कुठेतरी फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून देताना आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच हितेन टायगर्स संघाला. निलादा इकडे येतो रे इथं कॉमेंट्री वाला दिसत त्याला काय इकडे म्हणजे बाजूला अजून निलादा इकडे बाजूला बस बस आता आजू मग ठीक आहे आपण तिकडे येतो आपल्याला चालेल. बस बस आता बस बस बस. निखिलचा हा बॉल ऑफ केलाय. अजयच्या माध्यमातून डाऊन दी बॉल फिल्डर आला. ओ व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑन रिझन मध्ये टिपला जातोय झेल. संपतोय अजयचा खेळ. पहिल्या विकेटचं पतन टीम हितेंद्र टायगर संघाला. अजय बॅक टू द पॅव्हिलियन. या दरम्यान शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय.
एक उत्कृष्ट खेळाडू इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत देवीदासजी पाटील, जे नक्कीच विराट कोहलीचे खूप मोठे समर्थक आहेत आणि नक्कीच क्लासिकल बॅटिंग त्यांच्या माध्यमातून देखील आज आपल्याला VPL सीझन 1 मध्ये पाहायला मिळेल. विराट कोहली म्हटलं तर नक्कीच एक दांडगा फॅन बेस असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. भारतच नव्हे तर जगभरामध्ये ज्याचे फॅन फॉलोविंग आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 275 मिलियन पेक्षा जास्त फॅन फॉलोविंग आणि सर्वात श्रीमंत खेळाडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 0 ट्रॉफीज जरी असल्या परंतु नक्कीच त्या 0 ट्रॉफीज ज्या ICC टुर्नामेंट मध्ये जो परफॉर्म त्यांच्या माध्यमातून झालाय त्या त्यांच्या समोर फिक्या आहेत. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. इनफिल्ड मध्ये गवसला गेला, अर्थातच आला तसाच परतला. विकेट क्रमांक 2 हितेंद्र टायगर संघाला लागलेला दुसरा आद्रा. देवीदास पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच आपल्याला ए आणि बी पोल असे 2 पोल पाहायला मिळतात VPL सीझन 1 च्या माध्यमातून. आणि हा सामना जो आहे बी पोलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच ए पोल म्हटलंय तर काव्या एंटरप्राइजेस, त्या समवेत ब्रदर्स ग्रुप आणि नक्कीच ब्रदर्स बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस असे 3 संघ आपल्याला ए ग्रुप मध्ये पाहायला मिळतात. बी ग्रुपचा विचार करायचा झाला साई प्रतिष्ठान, हितेन टायगर्स आणि नक्कीच दिव्यांश 11 असे 3 संघ बी ग्रुप मध्ये पाहायला मिळतात. यावेळेस मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, फिंगर्स अप आणि इथे मात्र हॅट्रिक संपादन करतोय गोलंदाज निखिल बजागे. अर्थातच संपतोय अजून एक खेळाडूचा खेळ. देवीदास आउट झाला. हरीश पण आउट झाला. हारेश बॅक टू द पॅव्हिलियन. सांगितलं ना तू लगेच. या दरम्यान नक्कीच षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी निवृत्तीजी बजागे जे समाजसेवक आहेत वांद्रे गावचे, त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे लावण्यात आलं होतं आणि त्या 500 रुपयाचा कॅश प्राइजचा मानकरी ठरलाय निखिल बजागे. अफलातून बॉलिंग, ज्या संघाची फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळाली होती P1च्या षटकामध्ये. मी म्हटलं होतं पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं असतं आणि ती पार्टनरशिप इथे मात्र बिल्डअप होताना पाहायला मिळत नाहीये. एका बाजूला जरूर गणेश पाटील तग धरून उभे आहेत, संघाचं प्रतिनिधित्व करतायत, परंतु त्यांना इथे मात्र साथ प्राप्त होत नाहीये आणि एका मागोमाग एक असे 3 हादरे आपल्याला पाहायला मिळत आहेत हितेन टायगर संघासाठी. परंतु म्हटलं जातं ना, नैरो से डरकर यूं ही नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे मात्र कोशिश करावी लागेल. चांगलं प्लॅटफॉर्म आहे आणि स्वतःला सिद्ध करावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॉल बॅक्सला येऊन रनआउटची संधी होती, पण तू स्वतः फॉलो थ्रू मध्ये एक संधी गमावली आहे गोलंदाज निखिल बजागेने. अफलातून बॉलिंग, सलगचे 4 डॉट बॉल आणि त्या 4 बॉलवर 3 विकेट, ते देखील की विकेट प्राप्त करून देताना आपल्याला पाहायला मिळतोय निखिल बजागे. यावेळेस मात्र पाहिलं होतं ऑफस्टिकच्या अगदी बाहेर दोन्ही समांतर पाहायला मिळतात. पंच राम जाधव यांच्या माध्यमातून वाईटची संगता, वाईटची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. अवांतर धावेच्या स्वरूपात 1 धाव ऍड होईल. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या धाव फलकावर 11 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस मात्र मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. नोची सांगता, ओर्थ्रोजच्या धावा येतील का, परंतु चांगला बॅकअप पाहायला मिळतोय. त्या दरम्यान 1+2 ओव्हर स्टेप आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फिट आणि इथे मात्र मेजवानी आहे. मेजवानी ती साकारली जाईल का, आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गणेश पाटील, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले, तो गणेश पाटील. फ्रीटचा नक्कीच बॉल असणार आहे आणि इथे मात्र किती धावा एकवटल्या जातात पाहणं गरजेचं आहे. सज्ज होत आहे गोलंदाजी ट्रॅकवर निखिल टू गणेश. गणेशसाठी हा बॉल, बॉल बॅकस्ट्राईक, फटका चांगला आहे. इनफिल्डला चिरत चेंडू जातोय अगदी. इथे मात्र कुठेतरी आता गेला.
आउटफील्ड खराब आपल्याला पाहायला मिळते त्या अनुषंगाने, तरी सुद्धा बॉल सरळ जाईल सीमारेषा पार डाऊन दी ग्राउंड. हा गणेश पाटीलच्या बॅट मधून अजून एक 4 चौकार. झाला का त्यांचा? यावेळेस मात्र रायझिंग अँड सरप्राइझिंग पाहायला मिळाला. अगदी बॉल डोक्याच्या वरून फ्लाय होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. P2च्या या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 17 आणि विकेट्स इथे मात्र प्राप्त झाल्या त्या 2 षटकांच्या अखेरीस 17 धावा. 6 ओव्हरचा सामना आहे आणि नक्कीच 12 बॉल्स मध्ये 17 धावा आल्यात. P1च्या षटकामध्ये, P2च्या षटकामध्ये धावा जरूर आल्या, परंतु इथे मात्र कुठेतरी बॅकफुटला अद्यापही आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर गणेश पाटील तग धरून फलंदाजी करतायत, परंतु इथे मात्र चांगली पार्टनरशिप बिल्डअप करणं देखील फार गरजेचं आहे. 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर 2 षटकांच्या अखेरीस. नक्कीच 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हर्समध्ये धावांचा लेखाजोखा विचार करायचा झाला 10 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये विकेट तदनंतर डॉट आणि त्यानंतर वाईड आणि त्यानंतर नो +1 अशा 2 धावा आणि त्यानंतर एक चौकार आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजेच 7 धावा दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. प्लीज वाद घालू नये. उत्कृष्ट असे गुणलेखक आमच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात दीपराजी बुटोरे आणि तितकंच चांगलं प्रक्षेपण लाईव्ह टेलिकास्टिंग आपल्याला पाहायला मिळते NB स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून यूट्यूबवर ही स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. VPL सीझन 1 सांघिक 3रं षटक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर प्राचारित करण्यात आलाय साहिल पाटील याला. साहिलचा हा बॉल यावेळेस मात्र तेच तर्रार चेंडूची फेकी बीट करून सोडलाय फलंदाज अर्जुन याला आणि डॉट चेंडूची समाप्ती. नक्कीच सोरगावचा सुपुत्र साहिलजी भुते यांच्या माध्यमातून साहिल पाटील याला इथे मात्र नक्कीच हॅट्रिक संपादित केली तर 2000चा कॅश प्राइज देण्यात येईल. पुढचा बॉल यावेळेस मात्र टॉप पेज आहे, फिल्डर तेथे आहे, डाऊन दी बॉल जरूर पोहोचला होता परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर 1 बाउन्स उचलेल फेकेल त्या दरम्यान. नाईस रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन दोज आणि 2 धावा इथे मात्र नक्कीच संपन्न होताना पाहायला मिळतात. 2 धाव्यांच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट टीम हिथेन टायगर्स. पुढचा बॉल अर्जुनसाठी ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न परंतु यू मिस आय विल डेफिनेटली ट्रिपल उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक विकेटचं पतन. अर्जुन बॅक टू द पवेलियन. नक्कीच कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट आपल्याला पाहायला मिळतोय. दुबई रिटर्न अर्थातच ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रतिस्पर्धी संघाला डोकं देखील उंचावू देणार नाही आणि त्या अनुषंगाने कुठेतरी फलंदाजी केली जाईल का. दुबई रिटर्न्स अर्थातच ओमकार पाटील ऑन द स्ट्राईक. नक्कीच षटकार आणि चौकार हॅट्रिक साठी इथे मात्र कॅश प्राइज लावण्यात आलाय तब्बल 1000चा कॅश प्राइज ओमकार साठी. यावेळेस मात्र ओमकार कहीं पे निगाह कहीं पे निशाणा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र
अजून एक फर्निचर डिस्ट्रॉय. दुबई रिटर्न आता पुन्हा परततोय पविलियनच्या आश्रयाला. ओमकार बॅक टू दी पविलियन. नक्कीच ज्या ओमकारची चर्चा होत होती, दुबई रिटर्न्स गल्फ कंट्रीमध्ये तो गेला होता खेळण्यासाठी आणि तिथून मात्र कुठेतरी दांडगा अनुभव घेऊन VPL सीझन 1 मध्ये पदार्पण केलं होतं, परंतु त्याला साजेशी अशी कामगिरी साकारता आली नाही आणि इथे मात्र बॅकफुटला पाहायला मिळतोय इथेन टायगर्स संघ. आणि नौका फलंदाज इनायत नंबर 7 वर आपल्याला पाहायला मिळतोय अरविंदजी बजागे आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच अनेक संघांमध्ये जे प्लेयर्स असतात त्यांना निक नेम असतात. नक्कीच करण अंबाला म्हटलं तर अंबाला सिटीला बिलॉंग करणारा अंबाला म्हणून त्याला ओळखला जातो. त्याचप्रमाणे ओमकारला देखील बाल्टा या नावाने नक्कीच इथे मात्र संबोधलं जातं. निक नेम असतं आणि त्या निक नेमला साकारून इथे मात्र ओमकारला देखील बाल्टा हे निक नेम प्राप्त झालंय. अजूनही हॅट्रिक अलाईव्ह आहे. व्हाईट बॉल आलाय आणि इथे मात्र संधी आहे, त्या संधीचं सोनं केलं जाईल का साहिल पाटीलच्या माध्यमातून. साहिल पाटील म्हटलं तर नक्कीच या गोलंदाजाला मी नक्कीच मागच्या टुर्नामेंटमध्ये पाहिलं होतं आणि मी म्हटलं देखील होतं की हा चांगला गोलंदाज दिसतोय, कारण की त्याची जी शैली आहे गोलंदाजी करण्याची आणि लॉंग रनअप आपल्याला पाहायला मिळतोय, त्यातूनच साध्य होतोय की तो चांगला गोलंदाज आहे. साहिलचा हा बॉल ऑफ ट्रॅकर जणू काही हा बाउन्सर पाहायला मिळाला होता, परंतु या आधी देखील अशाच पद्धतीने बाउन्सर हाताळला गेला होता आणि तिथे मात्र नक्कीच 1 फॉर दी ओव्हर इथे मात्र वॉन केलं गेलं होतं आणि त्या अनुषंगाने दोन्ही आज समांतर वाईटची सांगता पंच राम जाधव यांच्या माध्यमातून. हा ट्रॅकर जास्त उसळी प्राप्त झालेला आहे यावेळेस मात्र पंच बाईच्या स्वरूपात यस डिक्लरच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळते. जरुरी ते मात्र रिव्ह्यू साठी मागणी केली आहे. धावा झाल्यात 22 धावा धावफलकावर 5 विकेटच्या मोबाईल. यावेळेस मात्र फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर तेथे होता. झेलची संधी होती, कॅच ड्रॉप झाली. फिल्डर अविनाशच्या माध्यमातून इथं झेल ड्रॉप पाहायला मिळाला. जरूर इथे मात्र 6वा विकेट असू शकला असता दीपराज, परंतु इथे मात्र चुका घडल्या इनफिल्ड मध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला तिथे मात्र फटका देखना होता, परंतु इथे मात्र झेल ड्रॉप आणि एक जीवनदान प्राप्त होतोय अरविंदजी बजाग यांना. ड्रिंक्स ब्रेकची मागणी केली आहे पंचांच्या माध्यमातून. रगरगत्या उन्हामध्ये इथे मात्र VPL सीझन 1 आपल्याला पाहायला मिळते. वसंत ऋतूचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये अविस्मरणीय अशी स्पर्धा वांद्रेकरांच्या भेटीला आली आहे, अर्थातच वांद्रेकर प्रीमियर लीग 20-25.
पाहायला मिळेल ब्रदर्स ग्रुप विपक्ष बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस या दोन संघांदरम्यान दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सज्ज राहायचंय. सज्ज होत आहे गोलंदाजी ट्रॅकवर प्राचारित करण्यात आला. पुन्हा एकदा निखिल बजागे आला. चांगली गोलंदाजी पहिल्या स्पेल मध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर होता बॅटची कड फिल्डर तेथे होता परंतु इथे मात्र ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. त्या अनुषंगाने इथे मात्र 1+2 1+1 अशा 2 धावा इथे मात्र नक्कीच प्राप्त होताना पाहायला मिळतील. इथे मात्र नक्कीच पॉवर प्ले संपुष्टात आलाय. त्या अनुषंगाने आपण पाहू शकता इनफिल्डच्या बाहेर आपल्याला तब्बल 5 खेळाडू पाहायला मिळतात. ऑनसाईडचा विचार करायचा झाला गणेश पाटील साठी ऑनसाईडला पुढचा बॉल गणेश साठी यावेळेस मात्र तेच तर चेंडूची फेकी फ्री हिट जरूर होता परंतु इथे मात्र कुठेतरी नक्कीच फायदा उचलता आला नाहीये गणेश पाटीलला आणि या अनुषंगाने डॉट चेंडूची समाप्ती. लाऊड अपील झाली होती. नक्कीच कुठेतरी पंचांवर प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्पीडअप करायचंय. लेंथ खेच आली होती. गोलंदाजाच्या माध्यमातून निखिल बजागे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशंसाजनक कामगिरी राहिली निखिलच्या माध्यमातून. जरूर हितेंद्र टायगर संघ कुठेतरी बॅकफुटला असण्याचं एकमेव कारण इथे मात्र आपल्याला निखिल बजागे पाहायला मिळतोय. त्याचं एकमेव कारण फटका चांगला आहे. मिडल ऑफ दी बॅट चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. हा येतोय मीडियम षटक क्रमांक 4 संपुष्टात आलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 32 धावा 5 विकेटच्या मोबदल्यात इथेन टायगर संघाच्या. नक्कीच कुठेतरी गणेश पाटील जरूर आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पीडअप करायचंय. अनेक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी आपल्याला वेळ होताना पाहायला मिळतोय. उशीर होताना पाहायला मिळतोय. वेळेचं प्रबंध आहे आणि त्या प्रबंधाच्या अनुसरून कुठेतरी इथे मात्र
खेळ करावा लागणार आहे. टीम अडल करू नका, कारण की टीम अडल केल्याने कुठेतरी वेळ वाया जातोय. ज्या तुमच्या टीम्स मीटिंग आहेत त्या सामन्याच्या सुरुवातीस नक्कीच इथे मात्र ॲक्सेप्टेबल असतील, पण तू सामन्याच्या मध्यंतरी तुम्ही वारंवार टीम अडल करता ते मात्र कुठेतरी या स्पर्धेसाठी कुठेतरी नक्कीच वेळ वाया जाण्याचं कारण ठरतंय. याची दक्षता घ्यायची आहे. षटक क्रमांक 5 साठी प्राचारित करण्यात आलाय सागर. गोलंदाजी ट्रॅकवर कमी उंचीचा खेळाडू सागर गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अरविंद बजागे 3 चेंडूंचा सामना करत त्याच्या बॅटमधून देखील 3 धावा जरूर आल्यात. हा बॉल यावेळेस मात्र लेग स्टिकच्या अगदी बाहेर. दोन्ही समांतर वाईटची सांगता पुंच राम जाधव यांच्या माध्यमातून वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावर 33 धावा ऑन बोर्ड. 5 विकेटच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव नक्कीच ऍड केली जातील. धावा झाल्या त्या धावफलकावर 34 धावा. 5 विकेटच्या मोबदल्यात जरूर कुठेतरी आमचे खेळाडू जे आहेत VIP डाईजवर विराजमान नक्की विराजित त्यांच्या माध्यमातून व्यत्यय क्रिएट झाला होता आणि त्या अनुषंगाने कुठेतरी नक्कीच यावेळेस मात्र अपिश घेऊन काढलेला फटका अगदी डिक्लेअर झोनमध्ये. यावेळेस मात्र एक धाव ऍड केली जाईल. इक्का दुक्का करून धावसंख्या धावफलकावर ऍड जरूर केली जाते. ज्याप्रमाणे खाण्यासाठी अन्नाचा 1 कण आणि क्रिकेटमध्ये 1 रन फार महत्वाचा असतो, त्याचप्रमाणे कासवाच्या गतीने का होईना इथे मात्र धावसंख्या वाढवण्याचं काम दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केलं जात आहे. एका बाजूला अरविंद आणि दुसऱ्या बाजूला गणेश. लॉफ्टेड स्ट्रोक जरूर आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर पोहोचेल का? 2 जण आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू लँड होताना पाहायला मिळतोय. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र जरूर प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. मिस टायमिंग स्ट्रोक होता, परंतु अगदी नो मॅन्स लँड रिजन मध्ये इथे मात्र चेंडू नक्कीच लँड होताना आपल्याला पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. नक्कीच गणेश पाटील नक्कीच बॅकबोन आहे संघाची, इथे टायगर्स संघाची, आणि त्याला अनुषंगून कुठेतरी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर. सागरचा हा बॉल इनटू दी आर्क, आउट ऑफ दी पार्क. चेंडू जाईल सरळ थेट सीमा रेषा पार. गणेशच्या बॅट मधून दुसरा षटकार. गणेशला तुम्ही अशा पद्धतीची गोलंदाजी करू शकत नाहीये, कारण की गणेश आता मात्र सेट बॅट्समन आहे आणि इथे मात्र त्याच्या आर्क मध्ये होता आणि चेंडूला पाठवलं अगदी पार्क मध्ये. जणू काही फेरफटका लगावण्यासाठी बॉलला पाठवलं अगदी पार्क मध्ये. झाडे पाहू शकता, अतिशय निसर्गरम्य वातावरण, आणि त्या वातावरणामध्ये
वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, अर्थातच VPL सीझन 1. यावेळेस मात्र ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, पण तो पायाचा वेध घेऊन चेंडू अगदी यष्ट्यांच्या मागे जाऊन विसावतोय. त्या दरम्यान लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल 1च्या सहाय्याने. धाव संख्या अथा मात्र इथे मात्र फायटिंग टोटल क्रिएट होताना आपल्याला पाहायला मिळते. इथे टायगर संघाची 44 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि विकेट जरूर 5 इथे मात्र गमावल्यात, परंतु कुठेतरी बॅकफुटला जो संघ पाहायला मिळाला होता, इथे मात्र गणेशच्या खेळीच्या जोरावर तो संघ आता मात्र कुठेतरी डोकं वर काढताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न, याही वेळेला लेग स्टिकच्या अगदी बाहेर, दोन्ही समांतर पंच राम जाधव यांच्या माध्यमातून व्हाईटची संगता. नक्कीच चिखलामधून नक्कीच कुठेतरी कमल ज्याप्रमाणे फुलतो ना, त्याचप्रमाणे ही धावसंख्या फुलवण्याचं काम गणेशच्या माध्यमातून केलं गेलंय आणि नक्कीच तो कमल म्हणजे या संघासाठी गणेश इथे मात्र उभारून आलाय. यावेळेस मात्र लेग कट केला होता, अगदी कटरचा मारा पाहायला मिळाला सागर जाधवच्या माध्यमातून आणि डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 संपुष्टात आलाय. धावसंख्या धावफलकावर 45 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट टीम हिथेन टायगर संघाचे. नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस पाहायला मिळेल दोन संघांदरम्यान. ब्रदर्स ग्रुप ज्याचे ओनर आपल्याला पाहायला मिळतील निशांत दत्तात्रय पाटील, संघ मालक यांनी पुरस्कृत केलेला संघ ब्रदर्स ग्रुप, आणि त्यांना फाईट बॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल बागेश्वर बालाजी इंटरप्राइजेस. अर्थातच संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात रोशन नारायण बजागे यांचा तो संघ इन ऍक्शन मध्ये सेकंड मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका चांगला आहे, इनफिल्ड मध्ये फिल्डर तेथे आहे, त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. यावेळेस वाईटची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या धावफलकावर 47 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. राजू मुकणे गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मात्र लाऊड अपील जरूर झाली होती, पण त्या अनुषंगाने कुठेतरी अगदी यष्ट्यांच्या वरून फ्लावताना चेंडू पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारचं तिथे मात्र कॉलिंग पाहायला मिळालं नाहीये. पंचांच्या माध्यमातून डॉट चेंडूची समाप्ती. 17 बॉल्स आणि 28ची पार्टनरशिप आपल्याला नक्कीच क्रिएट होताना पाहायला मिळते. अरविंद आणि गणेशच्या माध्यमातून त्या खेळीच्या जोरावर 47 धावा अद्यापही लावण्यात यश प्राप्त झालंय. ऑफ ड्राईव्हचा फटका फिल्डर तेथे आहे, मिस फील्ड पाहायला मिळाली आणि इथे मात्र चुकीला माफी नाही. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. हा येतोय गणेशच्या बॅट मधून. अजून एक 4 चौकार. वैयक्तिक 32 धावांची खेळी इथे मात्र साकारली जाते गणेशच्या बॅट मधून अफलातून बॅटिंग. यावेळेस मात्र गणेशला देखील आसमान दाखवलाय. यू मिस आय विल डेफिनेटली. बिग विकेट डाऊन. गणेश पाटील बॅक टू दी पवेलियन. ज्याचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे
काँग्रेस या पक्षाचे आपल्याला पाहायला मिळतात. भिवंडी तालुक्याचे सुपुत्र अर्थातच राकेशजी पाटील यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वांद्रेकर प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता पॅसिंग पर्सनॅलिटी राकेशजी पाटील सरांना आणि त्यांचे सुपुत्र आराध्या पाटील देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर 51 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5.4 चेंडूंच्या साहाय्याने धावसंख्या 51. राकेशजी पाटील यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र आराध्य पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र लॉफ्ट जरूर केलाय. मिस्टायमिंग स्ट्रोक. फिल्डर तिथपर्यंत पोहोचेल का? बॅकअप जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स उचलतील फेकतील त्या दरम्यान किती धावा घेण्यात येतील इथे मात्र कॉलिंग प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. धोक्याची घंटा आणि इथे मात्र संधी गमावली आहे. परंतु इथे मात्र अंततः नक्कीच रनआउटच्या स्वरूपात एक विकेट आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळेल. यस विकेट देखील आली आहे. 3 धावा जरूर आल्या 3च्या साहाय्याने. थँक्यू डीजे थँक्यू. नक्कीच 6 षटकांच्या अखेरीस इनिंग पतनानंतर धावसंख्या इथेन टायगर संघाची 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट इथे मात्र नक्कीच प्रस्थापित केलंय. ते म्हणजेच स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघासमोर. नक्कीच पूर्वार्धात तुम्ही पाहिलं इथेन टायगर संघाची फलंदाजी आणि नक्कीच उत्तरार्धात अर्थातच सेकंड इनिंग मध्ये या धावा चेस करताना आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान इन ऍक्शन मध्ये. त्याच्यावर वळूयात नाणेफेकीकडे. नक्कीच सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल ए ग्रुप मधली अर्थातच ब्रदर्स ग्रुप विपक्ष बागेश्वर बालाजी इंटरप्राइजेस या 2 संघांदरम्यान. तरी सुद्धा राकेशजी पाटील यांचे सुपुत्र आराध्य पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेकी केली जाईल. 2 संघ नायक अर्थातच कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीनवर.
हॅलो हॅलो हॅलो. लवकरच नदीवर पोहण्याच्या शर्यती होणार आहेत. नवीन स्पर्धा पांट्यावरनं डायरेक्ट त्या साईडला जो लवकर पोहोच जाईल त्याला 1111, 2 नंबर 555, 3 नंबर 333. लवकरच सुट्ट्यामध्ये स्पर्धा आयोजित केली जाणार आहे आणि त्याला पारितोषिक भेटणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावकऱ्यांनी पोहण्यासाठी स्पर्धा आणि पोहण्यासाठी दररोज नदीवर जाऊन आपली प्रॅक्टिस करावी. त्यामध्ये सर्व वरिष्ठ, लहान, मीडियम असे स्लॅब तयार केले जातील. नवीन स्पर्धा घोषित करण्यात येणार आहे. लवकरच मंडळांनी त्याची दखल घ्यावी. आतिश, नवीन स्पर्धा कुठली? पोहण्याची. आणि त्यामध्ये 4 कॅटेगरी करायच्या. एक सिनियर, एक 2 नंबर, एक 3 नंबर आणि एक 4 नंबर. आणि लहान जर पोहत असतील चांगलं त्यांना कमी कमी अंतर ठेवायचा. पाणठ्यावल्या मलखरक हां. आणि त्यांना सर्व व्यवस्था मध्ये सर्व पोहणारे आधीमध्ये ठेवून द्यायचे लहान पोरांच्या मध्ये व्हॉलेंटियर. आणि याचा खर्च मी करेन. फक्त पोरांना पोहण्यासाठी तयारी करा. सर्वांना सांगा पावरचीज वाढवलं जाईल वेळे बघून. स्पर्धक आणि स्पॉन्सर वाढले तर पावरचीज वाढला जाईल. त्यामुळे पहिली प्राईज 1111 आणि दुसरी प्राईज 555 अशी पहिले घोषित करू आपण आणि नंतर परत चालू करू. नक्कीच राकेशजी पाटील यांना ऐकलत आपण. त्यांच्या माध्यमातून एक आगळी वेगळी संकल्पना अर्थातच स्विमिंगच्या स्पर्धा इथे मात्र आयोजित केल्या आहेत. जरूर ते सांगतायत की बाळपण आणि नक्कीच जे गावपण आहे ते मात्र कुठेतरी हरवलंय आणि त्याला पुन्हा एकदा पुनरावृत्ती देण्याचं काम राकेशजी पाटील यांच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यांनी अनाऊन्स केलं की नक्कीच मी स्विमिंगच्या स्पर्धा ठेवेन आणि तिथे मात्र स्लॅब तयार केले जातील. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती असे नक्कीच गट पाडले जातील आणि त्या अनुषंगाने त्या स्पर्धा राबवण्यात येतील. पहिलं पारितोषिक 1111, दुसरं पारितोषिक 5555. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे. फिल्डर देते आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सरळ 1 बाउंड सीमारेषा पार. टोकलाय 4 चौकार. आणि मंचावर येऊन विराजमान होण्याची कृपा करायची आहे. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 55 धावांचं टार्गेट चेस करताना आप ट्रॅकर होता. यावेळेस मात्र स्विंगना मेस आणि डॉट चेंडूची समाप्ती. अफलातून बॉलिंग P1च्या षटकामध्ये गणेश पाटील. नक्कीच एक ऑलराऊंडरची भूमिका इथे टायगर संघासाठी निभावताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 हाताळताना नक्कीच स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळाला गणेश पाटील. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघाच्या 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच षटकार, चौकार आणि विकेट हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज निवृत्तीजी बजागे यांच्या माध्यमातून लावण्यात आलाय. त्यावेळेस मात्र ऑनसाइडला फटका चांगला. इनफिल्ड मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या अनुषंगाने एक धाव
कंप्लीट होताना पाहायला मिळते. नथिंग इज बेटर दॅन समथिंग. काही नसण्यापेक्षा आयुष्यात काही असणं फार गरजेचं असतं. आणि इथे मात्र शून्यापेक्षा एक धाव फार महत्वाची होती आणि ती एक धाव आली एका धावेच्या साहाय्याने. धाव संख्या 7 आकड्यावर. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड. बॉलर बॅकस्ट्राईक पाहायला मिळाला. पॅकअप देखील तितकाच चांगला. त्या अनुषंगाने एक धाव घेण्याचं इथे मात्र संधी होती आणि ती संधी साकारली गेली एकच्या साहाय्याने. धाव संख्या 1ने अजून फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते. यावेळेस मात्र अनइव्हन टर्न पाहायला मिळाला. जणू काही बोटाने इथे मात्र बॉलला फिरवलं गेलंय. गोलंदाज ओमकार पाटीलच्या माध्यमातून. अजून एक डॉट बॉल ऑन साइडला इनटू दी स्लॉट आणि बॉलला पाठवलाय आउट ऑफ दी पार्क. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. हा टोकलाय पहिला A1 क्वालिटीचा दर्जेदार 6 षटकार. थँक्यू. पवनच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या साहाय्याने धाव संख्या 14 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच ज्या स्विमिंगच्या स्पर्धा इथे मात्र आयोजित केल्या जातील राकेशजी पाटील यांच्या माध्यमातून त्या पारितोषिकामध्ये कुठेतरी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच को स्पॉन्सरशिप वाढली जाते. रोशनजी बजागे साहेबांच्या माध्यमातून 2002 रुपयाचं 2222 रुपयांचं कॅश प्राइज देखील देण्यात येईल. पिच फटका घेऊन काढलाय. फिल्डर देते डाऊन. बॉल पोहोचेल का? 2 फिल्डर पोहोचले होते परंतु तिथे मात्र फंबलिंग पाहायला मिळाली. गणेश पाटील कुठेतरी नक्कीच स्किट होताना पाहायला मिळाले. त्या अनुषंगाने 2 धावा इथे मात्र संपन्न होताना पाहायला मिळतात. 2च्या साहाय्याने धाव संख्या धाव फलकावर 16 धावा. लॉस ऑफ विकेट विदाउट विकेट. लाजवाब एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले. गणेश पाटीलच्या माध्यमातून आपण पाहू शकता ऑन स्क्रीनवर स्किट झाला. जरूर झेल घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. यावेळेस मात्र जागा बनून ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज बाद. फिंगर्स गोज अप. राम जाधव इथे मात्र नक्की काँग्रेस पक्षाचे नेते आहेत राकेशजी पाटील आणि त्यांचा इथे मात्र यतोची सन्मान VPL सीझन 1 मध्ये साकारला जाईल. तरी सुद्धा मी विनंती करेन पांडुरंगजी बजागे साहेब की त्यांनी आपल्या शुभ हस्ते राकेशजी पाटील साहेबांना इथे मात्र सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकता ऑन स्क्रीनवर शुभ सन्मान राकेशजी पाटील यांचा करताना पांडुरंगजी बजागे साहेब यांच्या शुभ हस्ते.
पहिला सन्मान नक्कीच इथे मात्र साहेबांचा केला जातोय. यथोचित सन्मान VPL सीझन 1च्या माध्यमातून. आणि या दरम्यान नक्कीच अजून एक यथोचित सन्मान पार पाडला जाईल. संघ मालक आहेत बागेश्वर बालाजी इंटरप्राइजेस संघाचे रोशनजी बजागे साहेबांचा इथे मात्र सन्मान केला जाईल. तरी सुद्धा मी पुन्हा एकदा विनंती करेन पांडुरंगजी बजागे साहेबांना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते रोशनजी बजागे यांना मात्र सन्मानित करायचं आहे. लॉफ केलाय, फटका चांगला आहे, फिल्डर तेथे जज करतोय, म्हणून राहील प्रेक्षक, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. समालोचन कक्षाला गवस निघालणारा हा येतोय दर्जेदार षटकार. पतंजली रामदेव बाबा 4 चौकार. आपल्याला पाहायला मिळाली अर्जुनच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर हाफ ट्रॅकर होता. अगदी मेजवानी होती, ऑन साइडला टर्न केला बॉलला, चेंडू गेला अगदी स्क्वार लेग सीमारेषा पार. आरपार फरार 4 धावांसाठी चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन दी ग्राउंड, वेट अँड वॉच. फिल्डर देते आहे जेलची संधी, होणार नाही चूक. टिपला जातोय जेल आणि संपतोय फलंदाज साहिल पाटीलचा खेळ. पहिला विकेटचं पतन. टीम वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघाला साहिल बॅक टू दी पविलियन. सुमधुर गीत आई माऊलीचं तो विमान ग उडतोय आकाशात ग. या गीताने खरं तर नक्कीच कुठेतरी अनेक रील्स व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि जो नक्कीच आगरी कोळी समाज आहे त्याचा ट्रेंड आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळतोय. कारण की नक्कीच म्हटलं जाताना समुद्रात वाहतोय खारा वारा आणि मुंबईत फक्त आगरी कोळ्यांची हवा. आणि ती हवा आहे, परंतु नक्कीच कुठेतरी आपले गावकरी देखील कुठेतरी जागा जमिनी विकून आपलं अस्तित्व कुठेतरी संपुष्टात आणण्यात भाग पाडतायत. स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्या ज्या जमिनी आहेत पूर्वजांनी राखून ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला देखील राखायच्याच आहेत, त्या विकायच्या नाहीयेत. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वाईटची सांगता वाईटची समाप्ती. धावसंख्या वाईटच्या साहाय्याने 1ने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 27 धावा ऑन बोर्ड. नक्की सावंतजी बजागे साहेब, संतोषजी पाटील साहेब, विश्वासजी जाधव साहेब यांनी नक्कीच मंचावरती येऊन विराजित होण्याची कृपा करायची आहे. आणि इथून मात्र VPL सीझन 1चा आनंद लुटायचा आहे. त्यावेळेस मात्र आपण पाहू शकता चिमुरडा ऑफसाईडला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून तितकीच चांगली फेकी. नक्कीच मी म्हटलं तर VPL सीझन 1 म्हटलं तर इथे मात्र प्लॅटफॉर्म आहे आणि तो क्रिएट करून दिला गेला आहे. इथे मात्र तरुणांसाठी जे नवनिर्वाचित खेळाडू आहेत ज्यांना कुठेतरी वाटतंय की आपल्यामध्ये देखील ती कॅपॅबिलिटी आहे, ते पोटेन्शियल आहे आणि ते पोटेन्शियल सिद्ध करण्यासाठी ही आगळी वेगळी संकल्पना अर्थातच वांद्रेकर प्रीमियर लीग 20-25 पर्व पहिलं. संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 2.4च्या साहाय्याने 28 धावा.
पुढचा बॉल याही वेळेला अगदी ऑफ स्टिकच्या बाहेर. खराब पिचिंग लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी खेळपट्टीची देखील साथ प्राप्त होताना पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज अर्जुनसाठी मागडं षटक जरूर पाहायला मिळालं होतं, पण तो तिथून मात्र कमबॅक जरूर केलाय. जो विकेट साहिल पाटीलचा आपल्याला पाहायला मिळाला अर्जुनच्या गोलंदाजीवर. त्यावेळेस मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह फिल्डर तेथे आहे. चांगला बॅकअप आलाय. उचलतील फेकतील त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. यस, षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 30 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. टीम स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघाच्या. निखिल बजागे, समित पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 55 धावांचं टार्गेट. 25 धावा अद्यापही बनवायच्या आहेत. इक्वेशन 18 बॉल 25. आणि इथून मात्र ते इक्वेशन जर सोपं बनवायचं असेल तर इथे मात्र नक्कीच चांगली पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं आहे. एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला गेला होता साहिलच्या माध्यमातून. तो साहिल नंतर बाद झाला. तदनंतर कुठेतरी फटके आपल्याला मोठे येताना पाहायला मिळाले नाहीये. आणि त्या अनुषंगाने कुठेतरी धावा आता मात्र 10च्या सरासरीने 3 षटकांच्या अखेरीस 30 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. ट्रॅकिंग एंडला फलंदाज स्मित पाटील. गणेश बॉलर बॅक ड्राईव्ह फिल्डर त्याच्या सर्कल मध्ये डायरेक्ट संधी होती, पण तो संधीचं सोनं करता आलं नाही. आणि त्या दरम्यान एक धाव कंप्लीट होते. इक्का दुक्का करून धावसंख्या धावफलकावर जरूर जोडल्या जात आहेत. धावसंख्या 1 ने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 31 धावा. पुढचा बॉल यावेळेस मात्र जणू काही फिंगर रोल केले गेले होते आणि जादू प्रमाणे बॉलला वळवलं गेलं होतं. नक्कीच आपण पाहू शकता फिरकीपट्टू जे असतात ज्यांच्याकडे जी वळवण्याची क्षमता असते चेंडूला, नक्कीच ते गोलंदाज आपल्याला मातीच्या विकेटवर जास्तीत जास्त आधिपत्य गाजवताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये फिरकीचा माहेरघर म्हणून ओळखला जाणारा वाडेघर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या स्पर्धांमध्ये चांगला परफॉर्मन्स देताना वाईटची संगत आपल्याला पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून. वाईटच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 32 धावा. गणेश पाटील देखील चांगली गोलंदाजी हाताळतोय. पहिल्या स्पेलमध्ये धावा फक्त आल्या गेल्या होत्या त्याच्या ओव्हर्समध्ये 6. आणि इथे मात्र त्यालाच अनुषंगून गोलंदाजी केली जाते. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. प्लंप होता का काय, जरूर इथे मात्र प्रश्न विचारण्यात आला नाहीये. आउटसाइड लेग पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्या दरम्यान दोन्हीही फलंदाज सुखरूप पॉपिंग क्रिजच्या आतमध्ये एक धाव एकवटली जाते. 1च्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच भगवानजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना देखील विनंती असेल की त्यांनी मंचावर येऊन विराजित होण्याची कृपा करायची आहे. नक्कीच तुमच्या गावची प्रीमियर लीग आहे आणि ही मोठी बाब संकल्पना तुम्हा गावकऱ्यांसाठी आहे. आणि त्या अनुषंगाने इथे मात्र कुठेतरी खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी नक्कीच पाठीराख्यांचा फार मोठा हात असतो. आणि ते पाठीराखे आपण अनेक स्पर्धांमध्ये वांद्र्याला ज्या स्पर्धा भरवल्या जातात याआधी देखील वांद्रेकर चषक आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यामध्ये देखील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यांचा पाठिंबा राहिला होता, गावकऱ्यांचा पाठिंबा राहिला होता. आणि ती देखील स्पर्धा आपल्याला यशस्वी नक्कीच होताना पाहायला मिळाली होती. परंतु ही मात्र आगळीवेगळी संकल्पना आहे. इथे गावातलेच खेळाडू खेळत आहेत आणि तब्बल 6 संघ आपल्याला स्पर्धेमध्ये समाविष्ट पाहायला मिळत आहेत. 6 संघांमध्ये 72 खेळाडू नक्कीच मी तर म्हणेन आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. नक्कीच रगरगत्या उन्हामध्ये नक्कीच बीपीएल सीझन 1चा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या रगरगत्या उन्हामध्ये खेळाडू नक्कीच आतोनात प्रयत्न करताना पाहायला मिळतात. बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याची फार गरज असते. आणि इथे मात्र नक्कीच आयोजकांकडनं देखील मध्यंतरी ड्रिंक्स ब्रेक घेतला जातो आणि तिथे मात्र बॉडी हायड्रेट करण्याचं काम पाण्याच्या द्वारे केले जाते. ओव्हर स्टेपचा नो बॉल होता.
यस नक्कीच अशा 9+1 2 धावा एकवटल्या जातील 2च्या सहाय्याने. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. पस्तीस धावा पाहायला मिळतात. फ्रीट असणार आहे स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुमित. यावेळेस मात्र चकवा दिला गेला होता. अगदी जास्त टन प्राप्त झाला होता आणि त्या अनुषंगाने white+1 अशा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. फ्लाय स्लिपला जरूर एक क्षेत्ररक्षकाची तैनाती आहे, परंतु त्याला चकवा देत चेंडू अगदी गेला आहे डिक्लर झोन मध्ये. white+1 2 धावा ऍड केल्या जातील. आता मात्र मागडा करताना पाहायला मिळतोय गोलंदाज गणेश आणि इथे मात्र फ्रीट कंटिन्यू असणार आहे. फलंदाजासाठी मेजवानी जी आहे ती मात्र कंटिन्यू आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला टर्न केलाय, परंतु अगदी डिक्लेअर झोन मध्ये जो फ्रीट होता त्यावर मात्र इथे मात्र कुठेतरी जास्तीत जास्त धावा इथे मात्र बनवता आल्या नाहीये. त्या अनुषंगाने डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 38 धावा. आपल्या उजव्या बाजूला आपण पाहू शकता वंश पाटील ग्राफिक्सचे सर्वा वंश पाटील स्वतः आमच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मी तर म्हणेन जी एखादी टेलिकास्ट टीम असेल ना त्यांनी नक्कीच कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट करावा असं त्याचं काम आहे. तो वंश पाटील आपल्या समवेत पाहायला मिळतंय. लो फुल टॉस वेस्ट हाय आपल्याला पाहायला मिळेल का? हो, अगदी वेस्ट हाईटच्या जास्त उसळी आपल्याला पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने नोची सांगत आपणच राम जाधव 9+1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील 2च्या सहाय्याने. आता मात्र समीकरण सोपवताना पाहायला मिळते. धावा झाल्यात त्या 40 धावा. 13 बॉल आणि 15चं इक्वेशन. आता मात्र गणेश पाटील कुठेतरी मागणा ठरतोय या ओव्हरमध्ये, कारण की पहिल्या षटकाचा विचार करायचा झाला 6 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. तोच गणेश पाटील या स्पेल मध्ये कुठेतरी मागणा आपल्याला पाहायला मिळतोय. लो फुलटॉस ऑन साइडला स्लॉक केलाय. फिल्डर देते आहे का? परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सरळ. लेट पंटेड हा टोकलाय 6 षटकार. आशा इथे मात्र नक्कीच निराशामध्ये परावर्तित करताना आपल्याला पाहायला मिळाला गणेश. कारण की गणेश म्हटला तर एक नक्कीच मॅन इन एक्सपिरियन्स खेळाडू आहे. वांद्रे संघाचा विचार करायचा झाला बॅकबोन आहे त्या संघाची आणि त्याच्याकडनं अशी कामगिरी होणं इथे मात्र कुठेतरी लज्जास्पद बाब आहे. कोलवा टप्प्याचा बॉल बॉल बॅक सायू झेलची संधी होती, पण तू झेल सुटतोय आणि या दरम्यान डॉट चेंडूची समाप्ती. यावेळेस मात्र ऑन साइडला डाऊन दी ग्राउंड कार्पेटच्या माध्यमातून फिल्डर तेथे आहे. पंबलिंग पाहायला मिळाली. आउटफील्ड खराब आहे. त्या अनुषंगाने डायरेक्ट थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळाला, परंतु 2 धावा यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळाल्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 2च्या सहाय्याने धावसंख्या 2 ने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोचते 48 या आकड्यावर. 10 बॉल 7चं इक्वेशन. यावेळेस मात्र जास्त उसळी आपल्याला पाहायला मिळाली. त्या दरम्यान यस डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव इथे ऍड केली जाईल.
यावेळेस मात्र ऑफ स्टिकच्या अगदी बाहेर जास्त टर्न प्राप्त झाला या बॉलवर आणि वाईडची संगत आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी जास्तीत जास्त फिरवण्याचं काम केलं जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर ते ऍड डाऊन दी बॉल पोहोचेल का? हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ रनिंग हँड कॅच आपल्याला पाहायला मिळाली गणेश पाटीलच्या माध्यमातून. टिपला जातोय झेल, उशिरा का होईना पण तू फलंदाज होतोय फेल. अजून एक विकेटचं पतन टीम स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघाला. सुमित बॅक टू द पॅव्हिलियन. पुढचा बॉल याही वेळेला कही पे निगाय कही पे निशाणा. ब्लाइंड स्ट्रोक हाताळण्याचा प्रयत्न पण तो डॉट चेंडूची समाप्ती. 8 बॉल आणि 5चं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. लो फुल टॉस, फटका चांगला आहे परंतु इनफिल्ड मधून फिल्डर येत आहेत, उचलतील फेकतील त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते आणि 1च्या साहाय्याने धावसंख्या 1ने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 51 आकड्यावर. नक्कीच 7 बॉल आणि 4ची गरज हा सामना जिंकण्यासाठी स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघाला. आणि नक्कीच या 4 धावा वाचवायच्या असतील तर इथे मात्र कुठेतरी डॉट चेंडू फेकावा लागेल. त्यावर आपल्याला समीकरण 6 बॉल 4चा पाहायला मिळेल. क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम का म्हटलं जातं. अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट आणि तो क्रिकेट इथे रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या अगदी बाहेर वाईटची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. तर धावेच्या स्वरूपात 1 धाव जरूर ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावर 52 धावा. आता मात्र 7 बॉल आणि 3चं इक्वेशन. कडे नक्कीच इथे मात्र पाठ फिरवण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा अगदी ऑफ स्टिकच्या बाहेर लेनची हाताळणी पाहायला मिळाली आणि या दरम्यान अजून एक वाईट. नक्कीच टर्निंग पॉईंट मी तर म्हणेन गणेश पाटीलचा षटक होता कारण की त्याच्यावर दारोमदार होता आणि दुसऱ्या स्पेलमध्ये तोच गणेश पाटील कुठेतरी महागडा ठरला. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. अगदी डिग आउट केलं होतं बॉलला, चेंडू गेला अगदी. ओ वड स्टॉप देखील पाहायला मिळाला चिमुरड्याच्या माध्यमातून आणि त्या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या संपन्न होतात 2 धाव्यांच्या साहाय्याने. अशा पद्धतीने हा 55 धावांचा टार्गेट इथे मात्र चेस केलाय तो म्हणजेच स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघ इथे मात्र विजय प्रस्थापित करतोय आणि इथे मात्र नक्कीच परास्त करून सोडतोय पहिल्या सामन्यात हितेंद्र टायगर संघाला. नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. नो डाऊट अबाउट दॅट. ज्याने वैयक्तिक 16 धावांची खेळी साकारली आणि गोलंदाजी करताना ज्याच्या बॉलिंगवर नक्कीच 2 विकेट हस्तगत केल्या गेल्या तो साहिल पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. यायचं साहिल. आणि नक्कीच निवृत्तीजी बजागे जे नक्कीच दानशूर दाता आहेत त्यांच्या माध्यमातून इथे मात्र विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आलं होतं आणि त्याचा मानकरी ठरलाय निखिल बजागे. निखिलने देखील यायचंय आणि तरी सुद्धा मी विनंती करेन राकेशजी पाटील यांना. आपण पाहू शकता ऑन स्क्रीनवर राकेशजी पाटील ते काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. निखिलला पाहू शकता पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील त्याच्या नावी राहिली आहे. वेल बॉलिंग निखिल अँड वेल प्लेड साहिल. नुकतंच आपण पाहिलं राकेशजी पाटील यांचं शुभागमन आणि त्यांच्या माध्यमातून स्विमिंगची जी स्पर्धा आहे त्याची घोषणा त्यांनी केली.
आणि नक्कीच त्या स्पर्धेच्या माध्यमातून रोज